नमस्कार भावांनो, जय शिवराय. आज आहे मंगळवार 17 फेब्रुवारी 2024. तर महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस कसा जातोय पाहूया आपण. आणि सकाळचे 10 वाजले मित्रांनो. आज खूप उशीर झालेला आहे परत, कारण की रात्री ट्रॉफिक मध्ये एवढा अडकलो मुशीला. 8 ते 9 एक तास अडकलो मी मुशीमध्ये. यात्रा आहे मित्रांनो, जर इकडं आला तर जपून या, कारण की 2-3 दिवस खूप ट्रॉफिक असणार आहे इकडं. तर मित्रांनो, आल्यानंतर घरी जेवण केलं आणि परत यात्रेला गेलो, त्यामुळे सकाळी उशीर झाला उठायला. तर ठीक आहे मित्रांनो, पाहू 10 वाजलेत. आता मोशीहून आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. भावानो, 60-65 पॉईंट गॅस आहे, म्हणजे जवळजवळ 70 पॉईंट म्हणायचं, 70 पॉईंट गॅस आहे. आणि त्यात आपलं अर्निंग आजचं कसं होतंय पाहूया. गॅस भराय आलतो मित्रांनो डी मार्टच्या समोर, आपल्या भारतच्या पंपावर या. पण इथं काय गॅस नाहीये आज, तर ठीक आहे, बंद आहे. तर कुठेतरी बुकिंग घेऊ आणि तिकडच भरूया गॅस. तर बघू 60-70 पॉईंट मध्ये बी आपला कसा बिझनेस होतोय आणि भरूया गॅस पण. तर मित्रांनो, 137 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण रॅपिडो वरती, PCMC मेट्रो स्टेशनला. तर ठीक आहे मित्रांनो, इथं आलेलो आहोत आपण आणि पाहणार आहोत आपल्याला कुठली बुकिंग असते. 8 किलोमीटर होती, 137 रुपये. तर एकदा सुरुवात झाली मित्रांनो की बिझनेस होत राहतो. त्याच्यामुळे आपण बुकिंग घेतली आणि लगेच आलो PCMC मेट्रो स्टेशन साईडला. तर पाहूया आता आजचं अर्निंग कसं होतंय. आणि माझ्यासोबत लाईव्ह राहा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर मराठी माणसाला पण सपोर्ट करा मित्रांनो. पाहू कसं अर्निंग होत आहे. तुम्ही एक माइंडसेट तयार करत जा की मला आज बिझनेस एवढा करायचाच आहे, तरच तुमचं टार्गेट कम्प्लीट होऊ शकतं आणि तरच तुम्ही काहीतरी करू शकता मित्रांनो. तर पाहू आपण मेट्रो स्टेशन कुठली बुकिंग वाचते. आता ओलाला बुकिंग घेतली होती 86 रुपयाची, 87 रुपये सॉरी. ते 90 रुपयाला घ्यायला लावले मला कस्टमर कडून. आणि किलोमीटर दाखवलं 5.1, चालू केल्यानंतर दाखवलं 4.9 मीटर पण टाकलं मी. ते मॅडम म्हटल्या मिनिटांनी नको बिल, म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, चला 87-90 रुपये होते 5 किलोमीटरला, बरोबर आहे. आणि घेऊन गेलो मॅडमला त्या. उशीर पण झाला, म्हटलं थोडस टार्गेट पण आपलं करायचंय, त्याच्यामुळे घेऊन गेलो. तर त्यांना उतरायचं होतं एम्पायर इस्टेटच्या पुढच्या रिलायन्स मॉलला, आणि त्यांनी टाकलंय फिनिक्स मॉल पुढचा. सॉरी, फिनिक्स मॉल म्हणतोय, कुठला मॉल आहे आपला, एलप्रो मॉल. एलप्रो मॉलला त्यांना सोडायचं होतं. तर अलीकडेच उतरले ते, म्हणजे 3 किलोमीटर किंवा 2.5 ते 3 किलोमीटर उतरले आणि त्यांचे 90 रुपये घेतले आपण. तर भावानं आपल्याला वाटली पुनावळीची बुकिंग उबेरला. तर पुनावळीला आलेलो आहोत आपण. आता पुनावळी पाहूया कुठली बुकिंग वाजते. आणि ते मॅडम म्हटल्या इकडून चला तिकडून चला. म्हटलं चला कुठून पण, मीटर टाकतो म्हणलं. त्यांनी मला उलट शॉर्टकटने आणलं. ठीक आहे, मी याच रूटने येणार होतो आणि त्यांनी सांगितलं मला या रूटने चला म्हणून. मी आलो असं DY पाटील आकुर्डीच्या साईडने आलो. आणि ते मॅपवर दाखवत होतं डांगे चौकातून जा म्हणून. आपल्या याच्यापाशी होतो मित्रांनो, आपल्या रेल्वे स्टेशन पाशी चिंचवडच्या. तर ठीक आहे मित्रांनो, पाहूया पुनावळी येऊन आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. पुनावळी येऊन बुकिंग आणली आपण आणि हिंजवडी फेज 1 ला. तर त्या मॅडमला सोडलं मित्रांनो की लगेच आपल्याला एक रिक्षावालाच बोलला मित्र की शिवाजीनगरला जाणार का. म्हणलं जातो. ते म्हणले हे कस्टमर आहे, जा त्यांच्यापाशी. त्यांना म्हणलं, ते बसले म्हणले किती होतील. म्हणलं मीटर प्रमाणे जे होईल ते होईल. म्हटले ना असे किती होतील, मी बघितलं तर 16.5 किलोमीटरच्या आसपास होतोय. म्हटलं 300 रुपये तरी होतील म्हटलं. ते म्हटले ठीक आहे चला. म्हटले, ते म्हणले मीटर पण टाका. मग मीटर पण टाकलं. म्हणलं तुम्हाला पण तुमच्या समोर दिसेल किती किलोमीटर झाले, वेटिंग टाइम किती लागलाय, काय ट्रॉफिक तर कुठंच नाही लागलं. एक तर उशीर झाला, 12 वाजून गेले होते. त्याच्यामुळे त्यांना टाकून आणलंय मित्रांनो. आणि त्यांचं मीटर झालं मित्रांनो 297 रुपये. त्यांना उतरायचं होतं आपल्या पेव्हिलियन मॉलला, SB रोडला. तिथं सोडलं मित्रांनो, 297 रुपये झाले. त्यांनी आपल्याला बरोबर 300 रुपये कॅश दिले. तर म्हटले राहू द्या, बरोबर तुमचं अॅक्युरेट जे सांगितलं तेवढंच झालं. म्हणलं रोज बिझनेस केल्यावर बरोबर अंदाज कळतो किती किलोमीटरला किती होतात. फक्त वेटिंग टाइमचा अंदाज सांगू शकत नाही म्हणलं, किती वेळ लागू शकतो ते. 10-20 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात. ते म्हणले बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. ठीक आहे, सोडलं त्यांना पेव्हिलियनला. आणि गॅस राहिला मित्रांनो फक्त 10 पॉईंट. विचार करा, माझा 60 पॉईंट गॅस गेलाय. त्यात मी किती राऊंड मारलाय, किती बिझनेस केलाय, साईडला पण दाखवतोय तुम्हाला. म्हणजे 60-70 पॉईंट मध्ये एवढा हे होतंय. आपण जाणार आहोत डायरेक्ट आता शिवाजीनगर साखर संकुलला गॅस भरूया. तर मित्रांनो, गॅस तर भरून झालेला आहे. 370 रुपयाचा गॅस बसला मित्रांनो.
तर मस्त गॅस बसला, कमी बसला थोडा, 400 रुपयाच्या प्लस बसायला पाहिजे, टेन्शन नव्हतं बहुतेक, पण भेटला हे महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे 10 मिनिटात नंबर आला, नाहीतर एक एक तास जातो इथं. ठीक आहे, जाऊ द्या. 10-15 मिनिटात गॅस भरला. आपण एसबी रोडला आलो परत, आणि तिथून वाढली आपल्याला चांदणी चौक. 157 रुपये दाखवले रॅपिडोला. तर म्हणलं एवढे तर आता होत नाही, तर चला ठीक आहे. ते म्हणजे मीटरने, ठीक आहे मीटरने चला. मीटर टाकलं आणि मला रोड दाखवला मित्रांनो बावधान साईडने, म्हणजे पाषाणहून तिकडून 9.2 होता. झाले ना 158 रुपये त्यांचे मीटरने, आणि त्यांना दाखवले 157 रुपये, म्हणजे बरोबर बिल दाखवलं त्यांनी मला. आणि जर मी कोथरूड साईडने आलो असतो तर एकतर टाइम थोडा जास्त गेला असता, पण कमी डिस्टन्स पण झाला असता त्या साईडने. पण कस्टमरच म्हणले जे मॅप दाखवतोय त्या रूटने चला, म्हणजे त्यांना लवकर पोहोचायचं होतंय. 5-10 मिनिट इकडला उशिरा. काही काही कस्टमर असे राहतात की त्यांना लवकर जाणं असतं त्या लोकेशनला, कारण पुढे गाडी त्यांची त्या टायमिंगला असते, त्याच्यामुळं फास्ट जे रूट आहे त्या रूटने चला म्हणतात. मग 1-2 किलोमीटर जास्त कसा ना, आणि 4-5 मिनिटं पण वाचतात त्यांची. तर ठीक आहे, चांदणी चौकातून कुठली बुकिंग वाचते भाऊ? लय अवघड झालंय आज. ऊन किती पडतंय, मोबाईल हँग होतोय फार. तर भावांनो असा झाला, आपल्याला चांदणी चौकातून बुकिंग वाढली 134 रुपयाची. सिंहगड रोडची 7.5 किलोमीटर होती चांदणी चौकातून. सोडले त्यांना झटपट, आणि 1 किलोमीटर होता हायवे. चला म्हणलं 1 किलोमीटर हायवेकडे जाऊया, आणि गोटू टाकून दिला डायरेक्ट तळेगाव दाभाडे. म्हणलं इकडे नको, तिकडे गेला धंदा बिझनेस चांगला होईल आपला, या हिशोबाने टाकलं मी. डायरेक्ट गेलो डायरेक्ट हायवेला आणि टाकलो गोटू डायरेक्ट तळेगाव दाभाडे. आणि वाढली ना मित्रांनो डायरेक्ट रावेतची, सिम्बॉसिस कॉलेज रावेत. आणि किलोमीटर होतं मित्रांनो 27 किलोमीटर. डायरेक्ट बसले ना 440 रुपये दाखवले त्यांना. मला मीटरने जावं लागेल. मॅडम कशी गेलो, काय कॉल केला नाही काय नाही, डायरेक्ट मॅडम गेटवर आले. मॅडम म्हटल्या रावेतला ह्याला सिम्बॉसिसला जायचं. म्हणजे ठीक आहे बसा. म्हटलं मीटर टाकलं मी त्यांना, काहीच बोललो नाही. मीटरनी डायरेक्ट घेऊन गेलो, आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्यांना मीटरने घेतल्यानंतर त्या वाटत काय करीत होत्या बघा. असं झोपलं तर नाही का एखाद्या वेळेस पडायचं बाहेर डायरेक्ट, किंवा हातातला मोबाईल असेल तो पडल, काही पण इश्यू होऊ शकतो ना. असं गाडीत झोपणं खूपच लहान लेकराच्या वरचं झालं बाबा आता. तर हे धोकादायक आहे बसणं गाडीत, असं झोपणं. कॉरिडोर जर असेल तर ठीक आहे ना, झोपू शकताय तुम्ही. कशी झोप नाही झाली काय नाही, तर गाडीत झोपल्या अशा. पुन्हा मी एकदा तरी त्यांना म्हणलं मॅडम मध्ये सरकून बसा. नाही नाही, ओके 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 ठीक आहे, ओके तो ओके. ऐकत नाही काय कस्टमर, काय करावं त्या कस्टमरला. तर त्यांना सोडलं. मीटरही झाले 462 रुपये मित्रांनो. 22 रुपये वाढले मीटरने. हायवे होता, ट्रॅफिक नाही. 35 मिनिटात 27 किलोमीटर. 462 झाले. 462 घेतले मित्रांनो. आणि आपण आहोत आता सिम्बॉसिस कॉलेज पाशी. आता कॉलेज बी सुटलंय बरं का. माझा मस्त खेळ झाला आज. कुठं जातोय तर ट्रिप आम्हाला बरोबर वाचतात. तिथे गेल्यानंतर काहीतरी वाचतंय आज. उशिरा आलं तरी बिझनेस होतोय मित्रांनो. फक्त आपला फोकस ठेवा बिझनेसवर, की आपलं टार्गेट कसं कंप्लीट करता येईल. पाहू आता कुठून वाचते सिम्बॉसिसवर. भावानं 213 रुपयाची आणली बरं का, अजून एक थेरगावची. तिथूनच वाढली जागेवर. घेताना दाखवलं 13 किलोमीटर. म्हणलं आता याला मीटर टाकतो. चालू केल्यावर दाखवलं 11 किलोमीटर. म्हणलं आता नाही टाकीत मीटर, कारण रेट बरोबर दाखवला ना. रेट जर कमी दाखवला असतं तर म्हणलं असतं 13 किलोमीटर असं टाकलं असतं मी मीटर. कारण की आम्ही आमच्या हक्काचा रेट मागतोय, आम्ही काही जास्त मागत नाही तुम्हाला. तर बरोबर झालं त्यांचं. 213 रुपये घेतले. थेरगावमध्ये आलो होतो आता आपण, आणि मस्त राऊंड झाला मित्रांनो. मस्त बिझनेस झाला आपला. आज पण टार्गेट 100% कम्प्लीट. पाहू आता इथून कुठली बुकिंग वाचते. व्हिडिओवर जर नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी माणसाला याबद्दल सपोर्ट करा मित्रांनो. पाहू इथून कुठली वाचते आता. भावांनो संध्याकाळचे वाढलेत 8. आपण आलेलो घरी. तर लोकल बुकिंग मारीत आपण घरापाशी आलो. आणि एवढं ट्रॉफिक आहे म्हणता मुशीत यात्रेमुळं. भरपूर ट्रॉफिक आहे, त्याच्यामुळे मधून एक मार्ग झालाय, तो सोपा झालाय मला एकदम. ट्रॉफिक नाही काय नाही, डायरेक्ट 5 मिनिटात घरी. तर घरापाशी आलो. मस्त ताक दही दूध घेतलं. चाललो आता घरी. मस्त जेवण करतो. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच माहितीसाठी. आणि कोणाला काही समस्या असतील तर विचारत चला, कमेंट करत चला. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. धन्यवाद.